सिन्नर तालुक्यातील पाटोळे गावाच्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलेली भूमिकन्या धनश्री भास्कर सांगळे हिने आपल्या प्रतिभेच्या बळावर जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले. जर्मनीत नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये तिने सिंगल स्कल रोईंग प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत फायनल ई श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला, तर एकूण जागतिक क्रमांकवारीत 24वा क्रमांक मिळवला. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जर्मनीत या स्पर्धा दिनांक 25 ते 27 जुलै या कालावधीत पार पडल्या. त्यात जगातील 28 देशांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत धनश्रीने भारताचे प्रतिनिधित्व केले. 2019 मध्ये नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर धनश्रीला प्रथमच रोईंग या खेळाविषयी माहिती मिळाली. तिने त्याचा अभ्यास सुरू केला, मात्र कोरोना महामारीमुळे तिच्या सरावात खंड पडला होता. त्यानंतर तिने केटीएचएम कॉलेज बोट क्लब मध्ये नियमित प्रशिक्षण घेतले. 2021 पासून तिला स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तिने तिच्या प्रबळ परिश्रमाच्या जोरावर या खेळात यश मिळवले. धनश्री शालेय जीवनापासून विविध क्रीडा प्रकारांत सहभाग घेत होती, त्यावरून तिचा खेळातील रस दिसून येत होता. धनश्रीने आजपर्यंत 6 वेळा नॅशनल रोईंग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. ऑल इंडिया युनिव्हर्सिटी आणि खेलो इंडिया युनिक गेम्स मध्ये तिने वैयक्तिक पातळीवर प्रभावी कामगिरी केली आहे. आजवर 6 पदके जिंकली आहेत. महाराष्ट्रात मिनी ऑलिम्पिक मध्ये देखील तिने चमक दाखवली आहे. सध्या ती ओडिशा येथील भारतीय खेल प्राधिकरण SAI येथे उच्चस्तरीय प्रशिक्षण घेत आहे. तिला मार्गदर्शनासाठी सेवानिवृत्त सैन्याधिकारी मुजीब रहमान केरळ आणि भारतातील पहिले ऑलिम्पियन इंद्रपाल सिंग हरियाणा हे अनुभवी प्रशिक्षक लाभले आहेत. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली धनश्री आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रभावी प्रतिनिधित्व करत आहे. आपण जाणून घेऊ तिच्या या यशामागे कोणाचे मार्गदर्शन आहे. माझं नाव धनश्री भास्कर सांगळे. माझ्या आईचं नाव रेखा भास्कर सांगळे. मी प्राथमिक शिक्षण इथंच पाटोळे गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतलं, 1ली ते 7वी. तिथून पुढे मी माझं शिक्षण नाशिकला मामाकडे कंप्लीट केलं. त्याच्यानंतर 10वीच्या सुट्ट्यांमध्ये मला समजलं की नाशिकला केटीएचएम कॉलेजला बोट क्लब आहे, तर त्याच्यानंतर मी तिथे सहज फिट राहण्यासाठी जायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग मी लॉकडाऊन आलं, त्याच्यानंतर मी नॉर्मल फक्त एंड्युरन्स आणि रेग्युलर वर्कआउट चालू ठेवलं. तिथून पुढे मग 2022 मध्ये पहिली स्टेट चॅम्पियनशिप खेळली. त्या चॅम्पियनशिपमध्ये नॅशनलचं सिलेक्शन होणार होतं, तर तिथे मला सिल्वर मेडल मिळालं आणि माझं नॅशनलसाठी सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर मी नॅशनल खेळले, नॅशनलमध्ये पार्टिसिपेशन केलं. त्याच्यानंतर तिथून पुढे बऱ्याच नॅशनल खेळले, स्टेट चॅम्पियनशिप खेळले. पुढे मग मला स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भारतीय खेल प्राधिकरणमध्ये जाण्यासाठी संधी मिळाली नॅशनल मेडलवरती. मग तिथे जाऊन मला खूप चांगले कोच मिळाले. रेहमान सर, मुजीब रहमान म्हणून, जे एशियन गेम मेडलिस्ट, रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहे. त्यांचा खूप सपोर्ट आणि खूप त्यांनी मला एनकरेज केलं ह्या गेमसाठी. त्यांच्या कोचिंग खालीच मी नॅशनल मेडल, परत आता जी वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप झाली, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीमध्ये पण माझे 10-12 मेडल आहेत. तर त्याच्यानंतर त्यांच्या कोचिंग खाली मी ट्रायल दिली वर्ल्ड युनिव्हर्सिटीसाठी. तर वर्ल्ड युनिव्हर्सिटीसाठी माझा फर्स्ट नंबर आला तिथं आणि मी वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स, फिसू गेम्स म्हणून जर्मनी येथे माझं सिलेक्शन झालं आणि तिथे मी सिंगल स्कल या प्रकारामध्ये, ह्युमन सिंगल स्कल या प्रकारामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. माझा खूप चांगला एक्सपिरियन्स होता हा. हे सर्व मी माझ्या कुटुंबियाच्या सपोर्टनी, गावकऱ्यांच्या सपोर्टनी आणि बरेच काही राजकारणी आहेत त्यांच्या सपोर्टनी पूर्ण केलं. माझ्या कुटुंबियांचा याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. माझे पप्पा, मम्मी, माझे चुलते, तसे गावातले बरेच प्रौढ व्यक्तिमत्व, त्यांनी पण मला म्हणजे फायनान्शियली खूप सपोर्ट केलाय. माझा सर्वात मोठा सपोर्टिव्ह आमच्या गावातले विठ्ठल कराड म्हणून होते. त्यांनी पण मला खूप मोठा सपोर्ट केला. फायनान्शियल सपोर्ट जेव्हा जेव्हा लागला तेव्हा त्यांनी केला. गावातले सरपंच, बरेच जे नागरिक होते त्यांनी पण मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं. माझं कौतुक करत राहिले ह्या गोष्टीबद्दल. त्याच्यामुळे मला आणखीन ह्या गोष्टीमध्ये पुढे जाण्यासाठी एनकरेज होत होते मी आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे गावकऱ्यांमुळेच शक्य झाल्या. तसेच सिन्नर तालुक्याचे आमदार आणि खासदार श्री राजाभाऊ वाजे यांचं पण मला वेळोवेळी खूप सपोर्ट होता
आणि माणिकराव कोकाटे यांचा पण बऱ्याचदा मला सपोर्ट आहे, म्हणजे केला पण. आणि त्यांनी आणि नुकतेच ते क्रीडा आमच्या गावचे कलेक्टर रवींद्र सर त्यांचा होता, त्यांच्या वाईफ श्रद्धा मॅडम, त्या पण एक ऍथलीट आहे. त्यांनी पण वेळोवेळी मला बऱ्याच ठिकाणी मॅचेसला सपोर्ट केलेला आहे. माझं नाव रेखा भास्कर सांगळे. धनश्री माझी मुलगी आहे. तिने एकदा स्पोर्ट्स मध्ये भाग घेतला. म्हणे हे काय लोक विचारायचे. म्हणायचं रोईंग करती का रनिंग करती. जेव्हा जेव्हा ती राज्यस्तरावर राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर गेली, राज्य पातळीवर गेली, मग बाहेरच्या राज्यात जायला लागली, मग बाहेरच्या देशात जायला लागली, तेव्हा आम्हाला कळालं स्पोर्ट्स म्हणजे काय राहतं. ती म्हणायची मम्मी जर नॅशनल खेळलं तर मग क्लास 2 साठी व्हेरीफाय होतं. मला एकदा ही व्हेरीफाय व्हायचे. व्हेरीफाय म्हणजे काय, तर मी क्लास 2 ची पोस्ट भेटती. मग त्याच्यामुळे आम्हाला हे स्पोर्ट्स. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर.